चर्चा केली, काही विरोध करण्याचा प्रयत्न केला, पवार साहेबांच्या विरोधात घोषणाबाजी केली, काय नेमकं घडलं होतं? कारण त्यानंतर तुम्ही माध्यमाशी बोलला नाही. राज्याला प्रश्न आहे की ताईंसोबत नेमकं तिथे काय घडलं? अरे ठीक आहे, इतना तो हक बनताय ना. आता एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे. त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही, त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय? चर्चा झाली, आंदोलन तीव्र होते. नाही, चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता, त्याच्यामुळे ते आराम करत होते. थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना, डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल. आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते, आंदोलकांसाठी. हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एखाद्याला साथ सगळे देत आहेत, पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल, जे काय असेल, शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय, कोण केळी पाठवतोय, अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे. पण माझी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता, तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. कारण काही खूप महत्वाचं आहे. एकीकडे पाऊस प्रचंड आहे, गैरसोय आंदोलकांची होते, काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे, अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली.